आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये मी श्रीमंत माने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिकच्या या विद्यापीठाच्या परिसरामध्ये जमलेलो आहोत. दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा समारोप झाला आहे. या परिषदेमध्ये 2 दिवस देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या नामवंत तज्ज्ञांनी फूड सेफ्टी थ्रू हॉर्टिकल्चर या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साधारणपणे 1200-1300 शेतकऱ्यांनी या परिषदेचा लाभ घेतला आहे. आणि समारोपाच्या वेळेला आपण या समारोपाच्या सत्रामध्ये जे मान्यवर सहभागी होते ते, त्याचबरोबर या परिषदेमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी सहभाग घेतला, अशा काही मान्यवरांच्या सोबत आपण या आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपली मुख्य थीम जी आहे ती क्लायमेट चेंज आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट अशा स्वरूपाची आपली थीम आहे. आणि त्याच्यातला फूड सेफ्टीचा जो पार्ट होता तो शेतकऱ्यांना आणि तज्ज्ञांना सगळ्यांनाच महत्त्वाचा वाटला. त्याच्यावरती जास्त गंभीरपणे चर्चा आपण केलेली आहे. या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि आपण त्याचा एकूण सार जो आहे तो या कार्यक्रमामध्ये या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे. माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष आणि या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आदरणीय अशोकदादा गायकवाड आहेत. माझ्यासोबत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर SD सावंत सर आहेत. माझ्यासोबत नाशिकजवळच्या मोहाडी परिसरामध्ये सह्याद्री फार्म्सच्या रूपानं फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी PFCच्या रूपानं एक यशोगाथा ज्यांनी लिहिलेली आहे ते विलास शिंदे आहेत. राज्याच्या दुसऱ्या टोकावरती संत्रा उत्पादकांच्यासाठी, विशेषतः संत्रा निर्यातीच्या दृष्टीनं ज्यांनी खूप प्रयत्न केलेत, असे ऑरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे साहेब आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आंबेवाले देसाई म्हणून जे प्रसिद्ध आहेत, त्या साधारणपणे एक 90 वर्षाची ज्यांची परंपरा आहे आंब्याच्या उत्पादनाची, निर्यातीची, विक्रीची, अशा आंबेवाले देसाई या ग्रुपमधले जयंत देसाई साहेब आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राज्याच्या कृषी खात्याचा जो फलोत्पादन निर्यातीचा जो कक्ष आहे त्या कक्षाचे प्रमुख गोविंद हांडे साहेब आहेत. माझ्यासोबत NDRFचे निवृत्त संचालक डॉक्टर भोंडे साहेब आहेत. कृषी पत्रकार विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत या सगळ्या चर्चेसाठी. त्याचबरोबर विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्राध्यापक रावसाहेब पाटील सर, त्याचबरोबर कृषी अधिकारी कांबळे साहेब आणि वानखेडे साहेब हे पण आपल्यासोबत आहेत. एक तरुण शेतकरी योगेश रायते आपल्यासोबत आहेत. मी खरं तर या सगळ्या चर्चेची सुरुवात जी आहे ती सावंत सरांच्यापासून करणार आहे. सावंत सर, विषमुक्त उत्पादनं द्यायला पाहिजेत, विशेषतः फळफळावळ, भाजीपाला हे सगळी जी खाद्य म्हणून जे वापरले जाणारे फलोत्पादनातली उत्पादनं आहेत ती विषमुक्त द्यायला पाहिजेत. तर याच्यामध्ये रेसिड्यू फ्री हा जगभर वापरला जाणारा शब्द आहे आणि आपण जी 2 दिवस चर्चा केलेली आहे ती प्रामुख्यानं याच अंगाने, फूड सेफ्टीच्या अंगाने केलेली आहे. आपण आम्हाला समजावून सांगा की फूड सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये नेमका काय फरक आहे, या संदर्भातले साधारणपणे कायदे कानून नियम जे आहेत ते काय आहेत, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं विषमुक्त अन्न जे आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी. सावंत सर. हॉर्टिकल्चरचे थ्रू फूड सिक्युरिटी म्हटलं तर आम्ही म्हणतो की 2009-10 नंतर ग्रेन यील्डचे पेक्षा हॉर्टिकल्चर यील्ड वाढलं आणि म्हणून आम्ही म्हणतो की फूड सिक्युरिटी थ्रू हॉर्टिकल्चर. फूड सेफ्टी म्हणजे विषमुक्त पदार्थ हॉर्टिकल्चरमधून उर्वरित अंश नाहीत असं पदार्थ जिथं आपण तयार करण्याचे प्रयत्न करू, दॅट इज फूड सेफ्टी. सो फूड सेफ्टी ही हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये फार पर्टिक्युलरली फळांच्या मध्ये फार सोपी आहे, कारण त्याच्यामध्ये
जसं फळभाज्या वगैरे असतात त्याच्यामध्ये मल्टिपल पिकिंग असतात, प्रत्येक वेळेला त्याचं पिकिंग केलं जातं. मग त्याच्यामध्ये pH आहे किंवा फवारणीनंतरचा कालावधी फार कमी असतो. फळामध्ये तसं फारसं नसतं आणि फळ मॅच्युअर झाल्यानंतर किंवा मॅच्युअर व्हायला लागले की त्यानंतर काही फारसे रोगराई नसते. त्यामुळे फळाच्या शेवटच्या काही मॅच्युरिटीच्या दिवसामध्ये आपण युजली कुठलंही कीटकनाशक किंवा फारसं उपयोगी जरुरी नसतं. त्यामुळे फूड सेफ्टी इन फ्रूट क्रॉप्स इज मच इझियर दॅन व्हेजिटेबल्स. तुम्ही ग्राहकांच्या दृष्टीनं साधारणपणे हा भाजीपाल्याचा जो पार्ट आहे, व्हेजिटेबल्सच्या दृष्टीचा पार्ट आहे, तो जास्त त्यातला सिरियस पार्ट आहे. कारण तो पटकन कापलं जातं आणि पटकन ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये येतं. तर त्या दृष्टीनं जसं तुम्ही फळं आणि भाजीपाल्यातला जसा फरक सांगितला, तर हा भाजीपाल्यामध्ये नेमकं जे प्रदूषित जे अन्नद्रव्य आहेत ती कोणकोणत्या मार्गाने येतात साधारणपणे इन जनरल? बऱ्याच ठिकाणी भाजीपाला हा सांडपाण्यावरती करणारे बरेचसे बागायतदार किंवा मोठ्या शहरांमध्ये आहेत. रेल्वेच्या ट्रॅकमध्ये लावली जातात. तिथं हेवी मेटलचा फार मोठा धोका असू शकेल कदाचित. त्यानंतर जर छोट्या प्रमाणामध्ये व्हेजिटेबल लावणारी जी लोकं असतात ते वेगवेगळ्या प्रकारची खतं किंवा ऑर्गॅनिक सोर्सेस घेऊन त्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामधून काही हेवी मेटल्स वगैरे येऊ शकतात. त्याच्यामुळे काही धोका आहे. अदरवाईज कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं ही थोडीशी अभ्यास केल्यानंतर मॅनेज करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त की पाण्यामधून येणारा जो विषारी पदार्थ आहेत त्यांना नियंत्रित करणं थोडंसं कठीण. भाजीपाल्याच्या दृष्टीनं जी म्हणजे ग्राहकांनी कशी ती ओळखायची किंवा कुठून त्याच्यामध्ये साधारणपणे उर्वरित अंश येतात किंवा दूषित सगळा भाग येतो हे ठीक आहे. फळावळं हा आपल्या म्हणजे टेबल जे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये तितकासा नसला तरी आपण जे निर्यात करतो आहोत त्याच्यामध्ये जास्त आहे. मी अशोकदादा आणि विलास शिंदे दोघांना या संदर्भात विचारणार आहे की हे जे निर्यातीच्या ज्यासाठीचे जे निकष आहेत, विशेषतः जे स्टँडर्ड्स आहेत ग्लोबल मार्केटमधले, विशेषतः युरोपमधले, वेस्टर्न कंट्रीजमधले, तर याचे साधारणपणे तुमचे अनुभव काय आहेत आणि हे शेतकऱ्यांनी यापासून काय दक्षता घेतली पाहिजे? नाही, आता अगदी स्पेशली बोलायचं ठरलं तर युरोपमधल्या जर्मनीमधल्या काही सुपर मार्केटचे स्पेशल काही एक नॉर्म्स त्यांनी ठेवलेले आहे. मग 3च केमिकल पाहिजे. त्या 3 केमिकलच्या याची टोटल बेरीजसुद्धा ही इतकीच आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता महाराष्ट्रातले किंवा आपण द्राक्ष एक्सपोर्ट करीत असताना पुष्कळ शेतकरी आता ते सगळं शेड्यूल पाळतात आणि 3 केमिकल फक्त डिटेक्ट होणं, 2 केमिकल डिटेक्ट होणं, अगदीच आता मला तर आनंद वाटतो सांगायला का 1 केमिकल डिटेक्ट झालेले, काहीही केमिकल डिटेक्ट न झालेले सुद्धा शेतकरी महाराष्ट्रात आता शोधायला लागलेत, म्हणजे मिळायला लागलेत. ज्यावेळेला हो करेक्ट एक्सपोर्ट ज्यावेळेला होतो त्यावेळेला तिथं ॲनालिसिस रिपोर्ट बघतो त्यावेळेला त्याच्यामधले खूप शेतकरी आता असे आहेत की त्यांचे एकही केमिकल डिटेक्ट होत नाही. म्हणजे शेतकरी आता मनावर घेऊन राहिले, काळजी करायला लागले, विचार करायला लागले आणि कदाचित भविष्यामध्ये काही सुपर मार्केट तुमच्या द्राक्षामध्ये 0 केमिकल आहे किंवा एकही डिटेक्शन नाही आहे असे जर असले तर त्याला कदाचित प्रीमियम प्राईससुद्धा मिळू शकेल. आता ती पण कॉम्पिटिशन सुरू होणार आहे. काळाचे पावलं बघून शेतकऱ्यांनी आता बदललं पाहिजे, त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. अशोकदादांनी जसं सांगितलं त्याचप्रमाणे सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून देशातली क्रमांक 1ची निर्यात कंपनी जी आहे सह्याद्री फार्म्स, तर विलास शिंदे आपल्यासोबत आहेत आणि तुमचा साधारणपणे या संदर्भातला अनुभव आणि विशेषतः गेल्या वेळेला आपले जे कंटेनर्स परत आले होते युरोपमधून नाकारले गेले ते, त्यानंतर आता दादानी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा एक अप्रोच जो आहे तो बदललेला आहे. पण तो नेमका कसा आहे आणि आत्ताची साधारणपणे स्थिती काय? एक गोष्ट मला आवर्जून सांगायला हवी. दादांनी जो आता जर्मनीचा उल्लेख केला, जर्मनीचं मार्केट हे जगामध्ये सर्वात टफ मार्केट समजलं जातं फूड सेफ्टीच्या अँगलने. कारण तिथं सर्वात जास्त कन्झ्युमरमध्ये अवेअरनेस फूड सेफ्टीच्या बाबतीत. आणि तिथं जो आपला स्पर्धक देश आहे चिली, त्याच्या तुलनेमध्ये भारतीय शेतकऱ्यांचं काम जे काही मागच्या 4 वर्षात चांगलं काम झालं त्यातून आपली बाजारपेठ भक्कम झाली. म्हणजे आवर्जून सांगायला हवं की चिलीचा वाटा तिथल्या बाजारपेठेतला जवळजवळ 70% कमी झाला आणि आपली त्या बाजारपेठेतलं शेअर जवळजवळ आज 4 पट झालेला 2000 लाख. हो नाही, आणि आपण तेवढं चांगलं काम करतोय. इथं शेतकरी जे काम करताय ग्राउंड लेवलला, म्हणजे प्रत्येक शेतापर्यंत जे आज चांगलं काम करतंय तसं प्रत्यक्ष मार्केटमध्ये तो आपल्याला फायदा पण दिसून येतोय.
आज आपण 2011ला ज्या काही कंटेनर्सची आपण आकडा होता तो आज यावर्षी जवळजवळ डबल झालेला आहे. तर ते तेवढं यशस्वी काम आपल्या द्राक्ष शेतीमध्ये घडतं आहे. नाही, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मगाशी ज्याची चर्चा झाली होती की आंब्याची निर्यात आपल्या एकूण उत्पादनाच्या मानाने खूप कमी होते आणि तुम्ही अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवता त्यामुळे तुमच्याकडे प्रश्न येत नाही. परंतु अल्फान्सो आणि इतर आंबे याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे की बाकीचे थोडेसे टफ आहेत, म्हणजे ते पटकन रोगराई येते त्याच्यावर. तुमचं काय अनुभव आहे, म्हणजे लोक नेमके आंबा उत्पादकांनी काय केलं पाहिजे? जगाचं शहर काय आहे, आपलं मार्केट किती ओपन होते आणि त्याचबरोबर म्हणजे आपला म्हणजे अल्फान्सो आणि अन्य ज्या जाती आहेत त्याच्यामधले काय फरक आहे? अल्फान्सो हा जर बघितला तर फार नाजूक म्हणजे सेन्सिटिव्ह फळ आहे. त्यामुळे त्याच्यावर जे आता आपली जगाच्या मार्केटमध्ये म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट किंवा इरेडिशन किंवा आपलं पेपर ट्रीटमेंट, तर त्यात इरेडिशनला त्याला काही त्रास होत नाही, पण बाकी हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि वेपर ट्रीटमेंटला थोडा त्रास होतो. त्या मानाने केशर किंवा रत्ना किंवा दुसरे आपलं दशहरी, पायरी यांना तेवढा ते कातडी म्हणजे त्याची साल जी असते ती जाड असते, त्यामुळे त्याला त्रास होत नाही. म्हणून केशर आता फार मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होतो. अच्छा, म्हणजे त्यांची जी स्वतःची जी प्रतिकार क्षमता आहे त्या आंब्याची एकूण नैसर्गिक, त्याच्यामुळे त्यांच्यावरती फारसा याचा परिणाम होत नाही. आणि जो रेसिड्यूचा पार्ट आहे आंब्यात, किती प्रमाणामध्ये या पद्धतीची फवारणी केली जाते किंवा काय इन्सेक्टिसाइड, फंगीसाइड्स या पद्धतीचा वापर केला जातो अशी आता? कारण आता लोकांना अधिक उत्पादनं पाहिजे आहेत आणि अधिक निर्यात करायची. काय आहे जे आपण सल्फर म्हणतो मारतो वेगवेगळ्या प्रकारची, ती आंब्यावर जास्त रेसिड्यू इफेक्ट काय येत नाहीत. तर साधारणतः जेव्हा हवामानात फार मोठ्या प्रमाणावर बदल होतात, म्हणजे ते बदल साधारणतः फेब्रुवारीपासून होतात. जानेवारी किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एवढे होत नाहीत. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आमचं फ्लॉवरिंग रत्नारीचं येतं. रत्नारी आणि देवगड हवामान बऱ्यापैकी स्वच्छ असतं त्याच वेळेला फ्लॉवरिंग होत असल्यामुळे त्याचे रोगराईच्या नैसर्गिकरित्या ते पण फेब्रुवारीमध्ये मात्र ते येतं. धन्यवाद. देसाई साहेबांच्या बरोबरच आणखी एक महत्त्वाचं फळ आहे आणि ज्याला जागतिक बाजारपेठ फारशी काही खुली नव्हती, ते म्हणजे संत्रा. आणि ते नागपूरमधून आहे. परंतु श्रीधर ठाकरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, ऑरेंजच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा श्रीलंकेला संत्रा एक्सपोर्ट केला. आणि त्याचबरोबर नागपूरचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळावरती परदेशी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी विक्री उभी केली आहे. आत्ता सध्या धोका आहे अजून रेसिड्यूचा की फक्त जागतिक बाजारपेठ मिळवणे हेच आपलं पहिलं टार्गेट आहे? खरं गोष्ट म्हणजे संत्रा असं फळ आहे, जर आपण हिशेब लावला तर त्यात रेसिड्युअल इफेक्ट येत नाही. एवढे 3 थर आहे त्याला. एक मोठी पहिले छिलका, त्याच्यानंतर मध्ये एक थर आहे आणि त्याच्यानंतर आपण जे फर खातो त्यातले गर खातो त्याचे अगोदर त्याला पुन्हा हे आहे. त्याच्यामुळे रेसिड्युअल इतकं सेफ्टी फ्रूट आहे ते. फक्त आम्ही त्याचं प्रमोशन नाही करू शकलो. खरी अडचण आमची अशी झाली की नागपुरातल्या संत्र्याचं प्रमोशन करण्यातच आलेलं नाही आहे कुठं त्या प्रमाणात. जर ते फ्रूट अगोदर जर पोहोचलं प्रत्येक ठिकाणी आणि त्याची चव जर दिली तर आपण जागतिक स्टँडर्डमध्ये चांगल्या रीतीनं बसतो. फक्त त्याच्यात एक फरक असा आहे, काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटनामध्ये असं सांगितलं होतं की आपला संत्र्याचं जर ज्यूस केला तर ते तो बिटरनेस होतो, ते कडवट चव आहे, त्यानंतर ते बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. एकदम बरोबर. हां, पण ते टेबल फ्रूट असताना मग ज्यूसचा आपण आग्रह धरतो का, असं होतंय काय? आज या क्षणाला फक्त एक फॅक्टरी मागच्या वर्षीपासून सुरू झाली आहे नांदेडला, पाल अँड पार्टनर, आता तिचं नाव सिट्रस इंडिया आहे. त्यांनी फॅक्टरी टाकली, 300 कोटीची फॅक्टरी आहे नांदेडला. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की तुम्हाला बिटरनेसचा त्रास होणार नाही का? त्या सभेला पवारसाहेब होते, मोठी संत्रा परिषद झाली होती आणि तिथले जे ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंडचे जे कोणी पाल अँड पार्टनरचे मालक होते त्यांच्यासमोर आम्ही हा प्रश्न विचारला की तुम्हाला बिटरनेसचा काही प्रॉब्लेम येणार नाही का? त्यांनी एका वाक्यात सांगितलं की मी जगातले सगळे संत्रे टेस्ट केलेले आहे. म्हणजे हे ऐकायला कमीत कमी 10,000 लोक होते. मी जगातले सगळी संत्री टेस्ट केलेली आहे. सगळ्या संत्र्याच्या आम्ही सगळ्या टेस्ट केल्यानंतर जागतिक दर्जावर हे फळ उतरते. राहिला बिटरनेसचा प्रश्न, डीप बिटरिंग नावाची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही त्या मशिनरी आणलेल्या आहे. त्याच्यामुळे बिटरनेस हा आमच्यासाठी अजिबात त्रासाचा मुद्दा नाही आहे. आणि 300 टन पर डे त्यांची कपॅसिटी फॅक्टरी सुरू झाली जास्त. तो जो आंबटपणा किंवा कडवटपणा जे सांगतायत तर तो नागपूरच्या संत्र्यांमध्ये नाही आहे.
नागपूरच्या माणसांमध्ये पण नाही आणि संत्र्यामध्ये पण नाही, असं आपण पाहिजे तर त्याचा विचार करूया. एका गोष्टीचा आपण याच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. आपण जागतिक बाजारपेठेचा विचार करतो आहोत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अधिक उत्पन्नाचा विचार करतो आहोत. साधारणपणे आपलं जे NDRF जे होतं, NHRDF म्हणजे हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपलं जे फाउंडेशन जे आहे ते, पण तुम्ही जास्त जो व्यवहार केला तो कांद्याचा केला. अजून बाकीच्या फळांकडं यायचं आहे, पण तो त्यातला जो बाकीच्या फळाचा भाग असेल त्याची काय स्थिती होती एकूण? एकंदर फळांची उत्पादकता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता उत्पादन वाढलेलं आहे आणि हळूहळू शेतकरी गुणवत्ता वाढवण्याचाही प्रयत्न करत आहेत आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुल झाले. कारण हॉर्टिकल्चरल क्रॉपची निर्यात ही वाढलेली आहे. राहिला प्रश्न तो रेसिड्यूज येतात ते प्रत्येक पिकासाठी जे अपिडाने स्टँडर्ड्स ठरवून दिलेले आहेत आणि त्या स्टँडर्ड्सचं जर आपण थोडंसं गांभीर्याने लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे जर मला वाटतं लेबल क्लेम, पेस्टिसाइड्स आणि प्लांट प्रोटेक्शन शेड्यूल फॉलो केले तर हा काही फारसा जाचक प्रश्न असणार नाही. फक्त थोडंसं शेतकऱ्यांनी यातले बारकावे लक्षात घेतले पाहिजेत आणि शेड्यूल जे NRC ग्रेप्स किंवा NRC पोमग्रॅनेट किंवा मग DOGR कांद्याच्या बाबतीमध्ये आणि इतर जे संस्था आहेत त्यांनी जे शेड्यूल ठरवून दिलेत ते फॉलो केलं तर मला वाटतं रेसिड्यूचा प्रॉब्लेम हा खूप त्रासदायक ठरणार नाही. फक्त एकच आहे की जे केमिकल्स आपल्याला बाजारामध्ये मिळतात अनेकदा ते ॲडल्टरेटेड असतात आणि बरेचसे प्रॉब्लेम माझ्या माहितीप्रमाणे हे ॲडल्टरेटेड केमिकलच्या माध्यमातून येतात आणि त्याच्यावरती गुणवत्ता नियंत्रण होईल. ॲडल्टरेटेड केमिकल्स किंवा चुकीच्या पद्धतीनं केली जाणारी एकूण कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची जी फवारणी आहे, कारण तो खूप गंभीर विषय आहे. तो बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्याच लक्षात येत नाही, त्यामुळे ग्राहकांच्या तर लक्षात येणं खूप दूरची गोष्ट आहे. काय स्थिती आहे एकदम नेमकं त्याची? आता प्रत्येक वर्षी जैविक जे सांगितलं जातं त्याच्याबद्दल बोला, कारण ते जरा जास्त जैविक नियंत्रणामध्ये काही विशेष असा जास्त प्रॉब्लेम नाही आहे. फक्त की जैविक नियंत्रणासाठी वापरलेले जे बुरशी किंवा बॅक्टेरिया जे आहेत त्याच्या उत्पादनाचं जे लायसन्स मिळतं किंवा विक्री करण्याचं जे लायसन्स मिळतं ते मिळवण्यासाठी लोकांना थोडेसे जास्त कष्ट करावे लागतात. अदरवाईज त्यामुळे बाजारामध्ये बरेचसे जे काय कहते उत्पादन आहेत जी आहेत जैविक नियंत्रणाची ती लायसन्स नसतात आणि त्यामुळे थोडासा त्याच्याबद्दल प्रॉब्लेम असू शकतो. आणि जैविक नियंत्रणासाठी वापरलेली बुरशी किंवा बॅक्टेरिया ते लिव्हिंग थिंग आहे ना, तो सुक्या पावडरमध्ये एकमेकांच्या जीव म्हणजे कुठंतरी मी समजा मी त्याचं जे फॉर्म्युलेशन असतं ते फॉर्म्युलेशन मी तर अतिशय चांगल्या रीतीने बनवलं, पण बाजारामध्ये नेताना ते कुठंतरी अशा स्टोरेजमध्ये राहिलं की जिथे जास्त तापमान आहे किंवा बरेच दिवस राहिलं तर त्याच्यामध्ये असलेले जे त्याचे अवशेष आहेत ना, म्हणजे नंबर ऑफ त्याचे युनिट्स की 10⁷ प्रोपोग्युल्स पाहिजे असतात मिनिमम, ते कमी होतात आणि त्याच्यामुळे मग त्याची जे वापर केल्यानंतर त्याचे जे तुम्हाला परिणाम मिळाला पाहिजे ते तेवढे चांगले मिळत नाहीत. म्हणून जैविक नियंत्रणाच्या बुरशा ॲक्च्युली बदनाम होतात. ते जर चांगल्या दर्जाचे लोकांना जर मिळायला लागले व्यवस्थित तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काही चांगला रिझल्ट मिळण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत. NHRDF आणि द्राक्ष संशोधन केंद्रासारख्या ज्या सरकार अंगीकृत ज्या संस्था आहेत त्या या संदर्भात शेतकऱ्यांच्यावरती त्यांचा एक अवेअरनेस, त्यांचं एक जागृती करणे, त्याचबरोबर त्यांच्या शेताच्या नेमक्या स्थिती ज्या आहेत त्या स्थिती टिपत जाणे आणि या पद्धतीनं एक विषमुक्त उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत कृषी खात्याचे पण अधिकारी आहेत. मी आत्माचे संचालक वानखडे साहेबांना विचारणार आहे की या नोंदी घेण्याची जी कामं आहेत, म्हणजे काय एकट्या संशोधन केंद्राला ते शक्य नाही, परंतु ज्या नोंदी घेण्याची कामं आहेत तर ते आत्माच्या मार्फत नेमक्या कशा होत आहेत? विशेषतः भाजीपाल्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची कामं तुम्ही करता आहात, तर ती तुम्ही कशी करताय? भाजीपाल्याची आम्ही शेतकऱ्यांचे उत्पादक गट तयार केलेले आहेत आणि साधारण 20 ते 25 गटांची आम्ही कंपनी स्थापन केलेली आहे आणि ह्याच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्री जी आहे त्याची व्यवस्था केली जाते आणि मार्केटिंगची जी काही फॅसिलिटी आहे, शेतकरी स्वतः मार्केटिंगमध्ये उतरलेला आहे ह्या माध्यमातून आणि वेगवेगळे आम्ही नाशिकमधलं उत्पादन किंवा पुण्यातलं उत्पादन मुंबईच्या बाजारात आणि विशेष करून मुंबईतला जो
क्रयशक्ती अधिक असलेला जो भाग आहे काय वेस्टर्न सबब्स जे आहे त्या भागामध्ये तुम्ही केलेले जे प्रयोग तुम्ही पण कांबळे साहेब तुम्ही दोघेजण त्याच्याबद्दल सांगा कारण त्या हिशोबात आता ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत किंबहुना मुंबईतल्या ग्राहकांना पण हे पुरेसं माहिती नाही आहे की या पद्धतीची थेट शेतावरून गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून उत्पादन केलेला भाजीपाला किंवा अन्य जे आपल्या स्वयंपाकघरात लागणारे पदार्थ आहेत ते थेट तिथं पोहोचत आहेत. शेतकरी ते ग्राहक ही जी काही साखळी जी आहे निर्माण केलेली आहे त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकालासुद्धा माफक दरामध्ये उत्तम प्रतीचा दर्जेदार जो काही भाजीपाला आहे तो त्यांना स्थानिकरित्या उपलब्ध व्हावा या दृष्टीने कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही साधारणतः 2992 गट तयार केलेले आहेत. त्या गटाच्या एका गटामध्ये साधारणतः 11 पासून 20 शेतकरी समाविष्ट आहे. अशा प्रकारे उत्पादित केलेला जो भाजीपाला आहे तो त्याचे 25 ते 30 हजार शेतकरी यांनी जोडलेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून तयार होणारा जो काही भाजीपाला आहे तो गटाच्या माध्यमातून थेट आपल्याला सावतामाळी शिरोमणी सावतामाळी जे काही बाजार व्यवस्था विधान आठवडे बाजाराच्या माध्यमातून विधान भवनासमोर आपल्या नाशिक जिल्ह्यामधून 18 टनापर्यंत तो भाजीपाला जात आहे आणि मुंबईच्या इतरही भागामध्ये साधारणतः 18 टन भाजीपाला असा 36 ते 40 टन भाजीपाला केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये जातो आणि तसंच नाशिक शहरामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या गटाच्या माध्यमातून नाशिक शहरातील नागरिकांना तो भाजीपाला माफक दरामध्ये आणि चांगल्या प्रकारचा गुणवत्तेचा तो उपलब्ध होतो. बरोबर आहे. आपण या ठिकाणी एक ब्रेक घेणार आहोत पण ब्रेकनंतर आपण साधारणपणे या सगळ्या व्यवस्थेतली जी बाजाराची स्थिती आहे त्याच्याकडे पाहणार आहोत. म्हणजे किंबहुना फळं भाजीपाला या संदर्भातलं मार्केट हा एक वेगळा भाग आहे आणि या पद्धतीनं ग्राहकांमध्ये जे काही समज गैरसमज आणि या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील तर या संदर्भातली एक नवं मार्केट वेगळ्या पद्धतीने एक उभं राहते आणि त्याच्यात पुन्हा पहिल्या बाजारपेठेत ज्याप्रमाणे शेतकरीच भरडला जातो त्याच पद्धतीनं पुन्हा शेतकरी भरडतोय आणि त्याचे जे शेवटचे जे दुष्परिणाम आहेत ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात अशी स्थिती आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात चर्चा करतो आहोत. एकूण फळफळावळ भाजीपाला किंवा जे फलोत्पादनची जी उत्पादनं आहेत त्याच्यामधले विषयुक्त आणि विषमुक्त अशा उत्पादनांच्या बद्दलची ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण साधारणपणे वेगवेगळ्या फळपिकांची सध्याची स्थिती काय आहे या संदर्भातलं आणि त्याचबरोबर मुंबईला लागून असलेल्या नाशिक पुणे यासारख्या भाजीपाला उत्पादक किंवा फळबागांच्या ज्या जिल्हे आहेत तर तिथून मुंबई महानगरामध्ये जाणारा जो उत्पादन आहेत तर त्याच्या संदर्भातली चर्चा केली. या चर्चेदरम्यान एक मुद्दा असा आला की अगोदर मोठ्या प्रमाणावर आपण केमिकल्स वापरले, आपण इन्सेक्टिसाइड्स वापरले, फंगिसाइड्स वापरले आणि त्याच्यामधून एक शेतकऱ्यांचंच एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं शोषण झालं. त्यांची इनपुट कॉस्ट वाढल्या, त्यांचं खर्च वाढला, उत्पादन खर्च आणि दुसरीकडं ग्राहकांपर्यंत मात्र विषयुक्तच अन्न आलं, विषारी अन्न आलं. ते उत्पादनं जी आली ती आली. विशेषतः भाजीपाला त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे, फळं हा नंतरचा पार्ट आहे. या संदर्भात आपले जे निर्यात कक्ष जो आहे कृषी खात्याचा त्याचे जे प्रमुख आहेत गोविंद हांडे साहेब, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत की साधारणपणे याची स्थिती काय आहे. असं लक्षात येतं आहे की विषयुक्त किंवा विषारी अन्नाची किंवा विषारी फळांची खूप चर्चा झाल्यानंतर जे विषमुक्त म्हणून विकलं जातं आहे ते पण द्राक्षासारखा एखादा फळाचा अपवाद आहे की ज्याच्यामध्ये मॉनिटरिंग खूप स्ट्रिक्ट आहे किंवा द्राक्ष संशोधन केंद्राचे एकूण ज्या सिस्टीम्स आहेत त्या थोड्याशा बऱ्यापैकी आहेत. बाकीच्या फळांची तर स्थिती काय आहे ते आपल्याला माहीत पण नाही. आणि दुसरीकडं ग्राहकांकडे जाणारा जो माल आहे तो अगोदर जसा जातो तर तसाच जातो आहे, फक्त त्याचे लेबल बदललेले आहेत. काय स्थिती आहे एकदम?
नाही, आपण सुरुवात केली औषधाच्या बाबतीमध्ये रेसिड्यूच्या द्राक्षापासून, त्यानंतर आंबा, नंतर आंबा संत्रा झाला, नंतर आता आपण भाजीपाल्यावर यावर्षी सुरुवात केली आहे. आणि भाजीपाला कसा वर्षभर चालणार पीक आहे आणि आता उत्पादन चांगलं येण्यासाठी शेतकरी आता औषधाचा वापर करायला लागला. ही जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आपण व्हेजनेट ही ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू केली. जवळपास 15 भाजीपाला पिकं निवडलेत आणि त्या पिकाचं डाटाबेस रजिस्ट्रेशन करणं सुरू केलेलं आहे. आणि या वर्षापासून पूर्ण राज्यभर अवलंबून सुरू केलेलं आहे. पहिलं आपण काही 10-12 जिल्हे घेतले होते, आता पूर्ण कुठल्याही जिल्ह्यातला शेतकऱ्याला जर त्याची बाग निर्यातक्षम उत्पादन करण्याचं रेसिड्यू फ्री उत्पादन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करण्याची सोय सुरू केली आहे. का रजिस्ट्रेशन करतो आहे आपण? जे शेतकरी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी बाग कशी उत्पादन कसं करायचं, औषधं कोणते वापरायचे, रेकॉर्ड कसं ठेवायचं, जेणेकरून त्याच्या मालामध्ये रेसिड्यूचा अंश कमी राहील. त्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने करावं आणि त्यामध्ये सुद्धा लेबल क्लेमचा वापर करावा. आज बऱ्याचशा प्रमाणात भाजीपाल्यामध्ये लेबल क्लेम औषधं उपलब्ध झालेली आहेत, पूर्वी नव्हते. आता ती मोहीम आम्ही त्या माध्यमातून लेबल क्लेम जरा ग्राहकांना लेबल क्लेम म्हणजे काय, ज्या पिकावर भाजीपाल्यावर ज्या किडीसाठी रोगासाठी शिफारस केलेलं औषध म्हणजे लेबल क्लेम. ते लेबल क्लेम करत असताना ते औषध फवारल्यानंतर किती दिवस त्याचा अंश त्या भाजीपाल्यामध्ये राहू शकतो त्याला PHI म्हणतात. ती शिफारस केलेली औषधं जर वापरले त्या प्रमाणामध्ये तर तुमच्या भाजीपाल्यामध्ये त्याचा अंश प्रमाणामध्ये राहू शकतो. PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरव्हल म्हणतो. तर हा कन्सेप्ट आता हळूहळू मासमध्ये सगळीकडे सुरू, कारण भाजीपाला असा आहे निर्यातीला तर आता अट आहेच, भेंडीसाठी आपण रेसिड्यू फ्री ते करतोच आहे, पण स्थानिक बाजारातल्या ग्राहकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर आहे. आणि म्हणून त्यासाठी ही मोहीम आपण आता, आणि दुसरं आज आहे की ग्रो सेफ सुरक्षित अन्न पिकवा ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी मोहीम आहे त्याच्या अंतर्गत आपण भाजीपाल्यावर आता मोहीम सुरू केली. आणि दर महिन्याला सगळ्या स्टेक होल्डरची आयुक्त कृषी यांच्या आजकाल मिटिंग घेतो पुण्यामध्ये, की हे मोठं काम आहे. आणि हे लोकांपर्यंत जाण्यासाठी मग ते शेतकरी आयडेंटिफाय करायचे, त्याला एज्युकेट करायचं, गायडन्स करायचं, ही मोहीम आता या वर्षापासून आपण सुरुवात केली. ग्राहकांना समजेल अशा पद्धतीची नेमकी परमिशेबल वापर काय आहे त्या संदर्भातला त्या घटकद्रव्यांचा विलास शिंदेना एक मुद्दा मांडायचा आहे. आपण आता याच्यामधला सर्वात मोठा जो भाग आहे का मार्केटमध्ये सगळे जे गैरसमज तयार होतात त्याचे जे कारण आहेत की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन राहते. जैविक शेती, नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती, असं बरेच शब्द येत राहतात. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे का ती यंत्रणा म्हणजे सीड टाकल्यापासून एकाचं पिकाचं ते ग्राहकाच्या प्लेटपर्यंत येणार अन्न, ही सगळी पूर्ण जी साखळी आहे ही पूर्णपणे व्हेरीफाय होते का. म्हणजे ट्रेसेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता हांडे साहेबांनी जो मुद्दा मांडला का युरोपसाठी आपण ती ट्रेसेबिलिटी सिस्टीम राबवतो, ती पूर्ण आपल्या देशातल्या ग्राहकांसाठी सुद्धा आली पाहिजे. तर मग ग्राहकाला नक्की जे अन्न येतं अन्न जे आहे ते पूर्ण जे येतं ते वेगळ्या पूर्ण व्यवस्थित सिस्टीम मधून येत आहे का, त्याच्या सगळी काळजी घेतलेली आहे का. एक्झॅक्टली जो पिकवणारा शेतकरी आहे, जो मध्ये हाताळणारा व्यापारी आहे, हे सगळ्यांच्या यंत्रणा येताना ते पूर्णपणे आपण ते हांडे काळजी होते का. हां, तर एक जो काही मुद्दा मांडायचा का नो युअर फूड म्हणून एक कन्सेप्ट आता आम्ही नुकतीच मागे लॉन्च केलेली. त्याचा उद्देशच तो आहे का जे अन्न तुमच्यापर्यंत येतं आहे ते सगळ्या पूर्ण प्रकारची काळजी घेतलेली आहे का, सगळ्या प्रकारचे जे काही आता हांडे साहेबांनी सांगितलं PHIचं सगळं व्यवस्थित समजून घेतलेलं आहे का, औषध वापरताना त्याचं लेबल क्लेम पाहिलं आहे का, हे सगळं ग्राहक समजून घेऊ शकतो का शेतकऱ्यांना अन्न पिकवलं हे पूर्णपणे विषमुक्त आहे. आणि ही खात्री त्याला त्या ट्रेसेबल सिस्टीममुळे येते. लेबल क्लेम आणि नो युअर फूड, लेबल क्लेम आणि नो युअर फूड हे जर ग्राहकांनी समजून घ्यायचं असेल तर आता, कारण लोक रस्त्यावरचा भाजीपाला खरेदी करतात, त्याला पॅकिंग नसते, तो घेताना त्याच्यावरचं काय मारलं आहे आणि काय वापर केला आहे काही माहीत नसते. शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा मोठ्या दुकानामध्ये गेल्यानंतर ज्याच्यात पॅकेट्स आहेत, जी भाजीपाला साधारणपणे एक मध्यमवर्गीयाच्या घरात जो येतो, तर हे ग्राहकांनी कसं समजायचं की हे नो युअर फूड जर तुम्हाला समजा जर चेक करायचं असेल तर कसं करायचं. हां, आता मीडिया मार्फत ग्राहकामध्ये अवेअरनेस झाला आहे. आता ग्राहकसुद्धा विचारात आहे की चौकशीमध्ये आहे की मला चांगलं सेफ फूड कुठं मिळेल. आता काही आत्मामार्फत जे प्रोग्राम राबवले, शेतकऱ्यांचे गट तयार केलेत उत्पादन करणे, आता ते थेट ग्राहकापर्यंत विक्री करायला सुरुवात केली, म्हणजे ट्रेसिबिलिटी आली. आज अननोन मागे कुठं उत्पादन केलं, कुठं क्लीन केलं हे पहिली कळत नव्हते, कशा पद्धतीने उत्पादन केलं हे माहिती कळत नव्हती. आता ह्या ट्रेसिबिलिटीमुळं हा डाटाबेस यायला लागलेल्यामुळं आता ही मोहीम पूर्ण राज्यभर राबवतोय, कारण आज ग्राहकाला ट्रेसिबिलिटी पाहिजे. आता मी एक उदाहरण सांगतो, तुम्ही जर मुंबई कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत तिथं भेंडी पालक घेतात, ते पालकचं एकाने अनालिसिस केलं, त्यामध्ये काय सापडलं, रेसिड्यू नाही सापडला, हेवी मेटल सापडलं, कारण पाण्याचा सोर्स सगळा पोल्युटेड होता. मग आता हे जेव्हा माहीत झालं त्यावेळी मुंबईतले 5 स्टार हॉटेल्स भाजी तिथलं घेणं बंद केले.
म्हणजे ट्रेसिबिलिटी आता इथून पुढे महत्त्वाची आहे. उत्पादन करताना तुम्ही कशा पद्धतीने उत्पादन केलं. ट्रेसेबिलिटीला आणखी एक जोड अशी आहे, आपल्याकडच्या सगळ्या एकूण व्यवस्थांचा जर विश्वासार्हतेचा जर विचार केला की हे ट्रेसेबिलिटी तुम्ही समजा रजिस्टर केलेली असेल किंवा मी जाऊन कुणाला सर्टिफिकेट दिलं की हे ऑर्गॅनिक आहे म्हणून, याच्या रिलायबिलिटीबद्दल क्रेडिबिलिटीबद्दल पण आपण चर्चा केली पाहिजे. हां, आता याच्या क्लिअरिटी म्हणूनच आपण आता व्हेजनेट सिस्टीम सुरू केली. कारण आज कसं आहे, कोण कसं आहे आपल्याला करता येणार नाही, म्हणून शेतकरी तशी आयडेंटिफाय करायचं, त्याचं नोंदणी करायचं. नोंदणी करतो म्हणजे काय करतो आम्ही, एक 12 डिजिट नंबर देतो त्याला. एक जसं आधार कार्ड आहे ना आपल्याला, तसं फार्मचा तो आधार कार्डच आहे बारकोड सहित. आणि त्याचा परमनंट रेकॉर्ड झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी रेकॉर्ड काय मेंटेन ठेवायचं आणि त्यांनी कोणत्या औषधं वापरायचे त्याच्या पद्धतीचं सगळी चेन लिंक आपण हे करतो आणि त्यामध्ये मॅक्झिमम शेतकरी आणण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचा फायदा निश्चित आपल्याला डोमेस्टिक क्रेडिबिलिटीचा विषय आहे. आपण आपले कृषी पत्रकार ॲग्रोवन सकरा ॲग्रोवनचे मुंबईतले प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. विजय, आपण आत्ता सध्या ज्या गोष्टींवरती चर्चा करतोय तर ती एंड पॉईंटला ग्राहकांच्यापर्यंत जाताना नेमका आत्ता त्यांनी अवेअरनेसचा विषय केला. मोठ्या प्रमाणावरती विशेषतः मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता हे जो कॉन्शियस जो आहे हेल्थशी रिलेटेड, न्यूट्रिशनशी रिलेटेड या रेसिड्यू फ्री प्रॉडक्टशी रिलेटेड हा वाढतो आहे. पण आपण मगाशी ग्रे मार्केटचा विचार करत होतो, तर हे रिअल मार्केट आणि ग्रे मार्केट स्थिती काय आहे? निश्चितपणे म्हणजे तुम्ही बोललात आणि आताचे सगळे तज्ज्ञही जे बोललेत तर त्याच्यामध्ये निश्चितपणे सत्य आहे. आणि काही बाबी ह्या निश्चितपणे शंका घेण्यासाठी किंवा मनामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त ह्या चर्चेच्या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगायची आहे की साधारणतः 6 वर्षापूर्वी म्हणजे विलास शिंदे सरांनी जो संदर्भ दिला की 2011मध्ये एक्सपोर्टमध्ये मेजर रिफॉर्म झाले, तर 2010मध्ये जेव्हा आपले कंटेनर्स हे रोटरडॅम पोर्टवरती अडकले होते, ती मी सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी तिथे होतो त्यावेळेस. आणि जी काही म्हणजे ह्या भूमिपुत्र म्हणून या देशाचा नागरिक किंवा या राज्याचा नागरिक म्हणून जी काही माझ्या मनामध्ये भावना होती आणि एक कृषी पत्रकार म्हणून मी ब्रुसेल्समध्ये जाऊन त्याचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला की नेमकी कुठली कारणं आहेत. आणि त्याच्यानंतर मला वाटतं मेजर रिफॉर्म म्हणजे ते आपेडालाही त्याचं श्रेय जातं, फायटोसॅनिटरी डिपार्टमेंटलाही जातं, आपल्या कृषी विभागाचंही ते श्रेय नाकारून चालणार नाही की वर्षभरात ते बदल अंतर्भूत केले गेले. आपल्या पॅक हाऊसेस ॲक्रेडिटेड झाले, आपले कोल्ड स्टोरेजेसमध्ये तसे परिणामकारक बदल केले गेले, जे केमिकल्स बॅन होते त्याच्यामध्ये सुधारणा केली गेली. तर हे शेतकऱ्यांनी अंगीकारलं. परंतु जो अवेअरनेसचा पार्ट आपण ग्राहकाच्या अंगाने म्हणतो, शेतकऱ्याच्या अंगाने म्हणतो, तो मला वाटतं ह्या सगळ्या ज्या चेनमध्ये जे सहभागी आहेत, इव्हन पॉलिसी मेकर्ससुद्धा. म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी मला आठवतं ज्यावेळेस आपला हापूस आंबा आणि 4 भाज्यांवरती युरोपने बॅन केला, तर त्याच्यामध्ये मला वाटतं भेंडी होती आणि ब्रिंजल क्रॉप पण होतं. तर मला आठवतं आहे की त्या एका वेळी बॅन झाल्यानंतर त्याच्या चर्चा कुठे कुठे झाल्या, तर लंडनच्या पार्लमेंटमध्ये झाल्या, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये झाल्या, लोकसभेमध्येही झाल्या. परंतु ही जी सखोल चर्चा होती आज तज्ज्ञ वेगवेगळ्या सेक्टरमधले मांडतायत, तर ती कुठल्या त्या धोरणाच्या पातळीवरती दिसत नाही. त्याच्यामुळे जे काही तिथून जे धोरणात्मक निर्णय यायला पाहिजे ते पॉलिसीमध्ये पर्क्युलेट व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये याचा दुष्काळ जाणवतो. आणि त्याचा मोठा फटका त्या मध्यंतरीच्या काळात जो बॅनचा पिरियड असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि अल्टिमेटली ग्राहकाचं त्या व्यापाऱ्यांचंही होतं. तर मला वाटतं ही संभ्रमावस्था दूर होण्यासाठी सगळ्याच पातळीवरती मोठ्या प्रमाणात प्रबोधन किंवा जागरूकता आणण्याची गरज आहे. तर आणि ही जी प्लॅटफॉर्म आहे आपलं फलोत्पादन परिषद, मी तर म्हणतो की हे राईट प्लेस आणि राईट लोकेशन आणि राईट टाईम आहे. नाशिकसारख्या ठिकाणी होतं ज्याला आपण ॲग्रिकल्चरचा हब म्हणतोय देशाचा, आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी जे ॲग्रिकल्चरचे इनोव्हेशन्स आहे ते प्रथमतः नाशिकमधला शेतकरी ॲक्सेप्ट करतो आणि सगळे पॉलिसी मेकर्स पण नाशिककडे लक्ष असतं. आज मी देशभर फिरतो तेव्हा वेगवेगळ्या राज्यामध्ये पहिल्यांदा जे संदर्भ घेतला जातात ते नाशिकच्या शेतकऱ्याचे घेतले जातात. म्हणजे मध्यंतरीच मागच्या महिन्यामध्ये जयपूरला जाऊन आलो, तर तिथे जोजोबा किंवा ऑलिव्ह कल्टिवेशन्स होत आहेत, तर ते सांगतात की नाशिकमधलं इथून शेतकरी आले पहिल्यांदा आणि पहिल्यांदा इथे त्यांनी विचारलं रोपं मिळतील का म्हणून. तर एवढा एक्सेप्टन्स आहे. तर मला वाटतं ही परिषद फलद्रूप ठरावी, हा अजेंडा आहे, हा सरकारपर्यंत जावं आणि त्या अजेंड्याचं रूपांतर पॉलिसीमध्ये व्हावं असं मला वाटतं. धन्यवाद. विजयनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की हे चेंजेस जे होत आहेत, बदलत आहेत, दृष्टिकोन बदलतो आहे आणि ह्या 2 कारणास्तव बदलतो आहे. एक, आपण परंपरागत ज्या पद्धतीच्या फळबागा लावत होतो, वाढवत होतो, त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि यंग जनरेशन आलेली आहे. म्हणजे विलास शिंदेंच्यापासून तर अनेक उदाहरणं अशी आहेत की ही जी शेतकऱ्यांच्या घरातली जी शिक्षित मुलं आता पुन्हा शेतीमध्ये येत आहेत, तर हे टेक्नॉलॉजी पण अडॉप्ट करत आहेत आणि ह्या नव्या जगाच्या बाजारपेठेच्या ज्या नव्या गरजा आहेत त्या समजून घेत आहेत आणि त्या गरजानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडं काही तरुण बागायतदार आहेत, विशेषतः खडक माळेगावचे योगेश रायते आपल्यासोबत आहेत. मी योगेशला असं विचारणार आहे की योगेश, तुमच्या भागामध्ये या पद्धतीचा अवेअरनेस नेमका कसा आहे आणि हे जो नव्या पिढीमध्ये जो बदल दिसतोय तो काय चाललाय नेमका?
आजच्या या खास करून या 2 दिवसाच्या या फलोत्पादन महापरिषदेच्या निमित्तानं जो आजचा तरुण शेतकरी या स्पर्धेमध्ये, या जागतिक स्पर्धेमध्ये तरुण जाण्यासाठी जे नवनवीन तंत्रज्ञान रोज येतं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं आणि शास्त्रोक्त पद्धतीनं आमच्यापर्यंत ज्या वेळेला पोहोचतं, त्यामुळेच तर आम्ही खरं तर ही प्रगती या ठिकाणी करू शकतो आहे. उगाचच प्रत्येक गोष्टीमध्ये कुठंतरी सरकार ध्येय धोरणांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यात अधिक सक्षमपणाने पुढं जाण्यासाठी या खास करून या परिषदेचा उल्लेख आज या निमित्तानं करेल की फूड सेफ्टीच्या दृष्टीनं जे नवीन तंत्रज्ञान ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्याच्या दृष्टीनं जे योग्य पद्धतीनं आमच्यापर्यंत पोचायला हवं होतं ते आमच्यापर्यंत पोचतंय आणि त्याचाच अवलंब करून आम्ही या कृषीच्या या जागतिक म्हणजे देशाबाहेर आणि देशांतर्गतल्या या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी अधिक प्रगती या ठिकाणी करू शकतोय. यस, योगेशनी खूप नेमक्या शब्दात सांगितलं की नवी जनरेशन या पद्धतीनं स्वतःमध्ये बदल करते आहे. हे करताना विद्यापीठ किंवा संस्था ज्या विशेषतः कृषी शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी अशी असते की या गरजा ओळखून त्या पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंट या पद्धतीचं ते डेव्हलप करायचं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे KVK त्याचे प्राध्यापक रावसाहेब पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील सर, तुमचं स्किल डेव्हलपमेंट या संदर्भातलं आणि हे जे वेगवेगळे ॲस्पेक्ट याच्या संदर्भातले जे आत्ता चर्चेले जात आहेत तर या संदर्भात नेमकं स्किल डेव्हलपमेंटच्या पातळीवरती आणि तरुण बागायतदारांच्यासाठी नेमकं काय तुमच्याकडे चाललेलं आहे? याच्यात फार महत्त्वाचा भाग असा आहे की हे सगळे कायदे की नियम सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणं देखील महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत फळे, भाजीपाला, फुलशेती या विषयाचे अनेक प्रकारची कौशल्ययुक्त प्रशिक्षण आणि शिक्षणाचे अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत सुमारे 10 वर्षामध्ये 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना, तरुणांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे. आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा ह्या भाजीपाला, फळे, भाजीपाला यांच्यातले अंश कसे कमी करावेत या विषयाचं प्रशिक्षण देखील देण्यात येतं. आणि त्या अंतर्गत गेल्या 10 वर्षामध्ये किमान 30,000 शेतकऱ्यांना आम्ही याच्यामध्ये पोहोचलेलो आहे. आणि तरुणांना जर म्हणायचं की आपण जसं फार्म टू प्लेट या प्रकारची जी संकल्पना तर राबते तर चांगल्या प्रकारची रोपं कशी करावीत, रोपवाटिका कशी असावी, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं असावं किंवा त्याच्याविषयीचे प्रशिक्षण कसं असावं याविषयीची काळजी केंद्रामार्फत घेण्यात येते. आणि गेल्या साधारण 10 वर्षामध्ये या केंद्रामार्फतच 10,000 तरुण मुलांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. धन्यवाद पाटील सर. अब एक मुद्दा आपण आता मगापासून जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये एक असा आहे की या संदर्भातली संस्थागत रचना एक होणं गरजेचं आहे. जसं द्राक्षाचं तुम्ही उदाहरण सांगितलं की एका पिकाचा सर्वेलन्स या पद्धतीचा किंवा ज्याला ट्रेसेबल अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या होत आहेत. बाकीच्या साधारणपणे काय असायला पाहिजेत असं थोडंसं इन जनरलमध्ये मी थोडंसं याच्यासाठी विचारतोय की बाकीच्या फळपिकांच्या दृष्टीनं पण या संदर्भात काय होणं अपेक्षित आहे. मला वाटतं तुम्ही सांगा किंवा दादा तुम्ही सांगा की हे विशेषतः डाळिंब आणि बाकीच्या म्हणजे आता ते जरी सालीची जाडी हा काही खूप बेसिक क्रायटेरिया नाही, त्याच्या पलीकडे जाऊन आणखी बऱ्याच काही गोष्टी ओढू शकते ज्यूसमध्ये पण ओढू शकते, जमिनीतून ओढता येते. नाही मला तरी एक वाटतं का सक्सेस स्टोरीचं नेहमी आपण त्या स्टोरीच्या पाठीमागून जावं असं मला वाटतं. द्राक्षामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये इतकं चांगलं हे होतं आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2009-10ला लिओसिन सापडलं, सगळ्या द्राक्षामध्ये सापडलं आणि नेक्स्ट इयर एकाही द्राक्षामध्ये लिओसिन सापडलेलं नव्हतं. हो म्हणजे मी आणि ते आता करीत आता तरी अगदी म्हणजे एकही डिटेक्शन न सापडणारे सुद्धा शेतकरी आता सापडायला लागले. म्हणजे हा मार्ग अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. आणि मग विलास शिंदे जे बोलले का डोमेस्टिक मार्केटमध्ये सगळ्या फळांचे सुद्धा रेसिड्यू चेक केले पाहिजे आणि करायला शेतकऱ्यांना आपाप हळूहळू त्याच्यामध्ये होत असते. तुम्ही बोंडे साहेब म्हणजे तुम्ही रिटायर्ड जरी असले तरी अजून मेनस्ट्रीममध्ये आहात. रस्त्यावर विकला जाणारा किंवा आम्ही मध्यंतरी नवी मुंबई आपल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिथल्या आपण स्टोरीज काढल्या होत्या. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की जे म्हणजे फेकूनसुद्धा नाही ते त्याचं कंपोस्टच करायला पाहिजे अशा स्वरूपाचा भाजीपालासुद्धा थोडासा धुवून वगैरे बाजारात जातो आणि हॉटेलमध्ये वापरला जातो. ग्राहकांच्या दृष्टीने ती खूप गंभीर गोष्ट आहे. काय असायला पाहिजे खरं तर या नाही, कारण कसं आहे की भाजीपाला हा नाशवंत खूप आहे आणि तो जर अशा प्रकारचा योग्य प्रकारे हाताळलेला नसेल, योग्य काळजी घेऊन आणलेला नसेल तर निश्चितपणे त्याच्या दर्जाबाबत आपल्याला साशंकता असते. पण इथे प्राईस फॅक्टर येतो म्हणजे जो कमी किमतीमध्ये
आणि अनेकदा कमी किमतीतला भाजीपाला हा बाजारामध्ये सगळ्यात शेवटी जो राहतो रिजेक्टेड, तो हॉटेल्स किंवा इतर अशा ठिकाणी मेसमध्ये किंवा तो जातो खराब. त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण पाहिजे किंवा ज्या अशा संस्था आहेत, आता फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी फक्त फिनिश प्रॉडक्टचीच नाही तर ते रॉ मटेरियल किंवा तो कशा प्रकारचा वापरला जातो हे सुद्धा तपासलं पाहिजे की त्यांचं सॅनिटेशन आहे की नाही, हायजीन आहे की नाही, ते कशा प्रकारचा भाजीपाला. कारण हा भाजी तर रोज लागतं, फळं एखाद्या वेळेला आपण कमी जास्त करू बरोबर शकतो. आहे. दुपारी टाटा केमिकल्सच्या डॉक्टर सुनीला कुमार यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये एक खूप छान उदाहरण दिलं होतं की मर्सिडीज जरी चालवत आले तरी मर्सिडीज रस्त्याच्या कडेला थांबवतात आणि बाजूचा भाजीपाला ते खरेदी करतात. आणि किंबहुना उशिराचा म्हणजे आता दिवस ढळला आणि आत्ता पार्टी घेऊन घरी जायचं, आपली गाडी घेऊन घरी जायचं असं म्हणून कमी किमतीमध्ये विकल्या जाणारे जे आहेत तर ते पण अशा पद्धतीने विकतात. म्हणजे लोकांच्या मानसिकतेवरतीच प्रकाश टाकणारी ही घटना आहे आणि त्यामुळं लवकर आलेला अधिक चांगला असतो ही मानसिकता खरं तर लोकांच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे. मी पुन्हा देसाई साहेबांच्याकडे जाणार आहे. देसाई साहेब, आंब्याच्या संदर्भातल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा तुम्ही खूप भरपूर अभ्यास केलेला आहे. काय या संदर्भातली? नाही, आंब्याचे आपण आत्ता जे सांगितलं ना, ती भाजीपाल्याचं ते पण साधारणपणे सगळ्या भाजीपाल्याचं हां मानसिकता तशीच आहे की स्ट्रीटवर जे भाजीपाला नाही आंबा विकतात त्यांचा आंबा जरा स्वस्त असतो, त्यामुळे लोक तिकडेच जास्त ओढले जातात कम्पॅरेटिव्हली. पण असंही जरी बघितलं तरी आमच्या दुकानी किंवा आमच्या ज्या विक्री केंद्र आहेत तिथेसुद्धा थोडासे पैसे जास्त देऊन आंबा खरेदी करणारे अनेक लोक आहेत. सगळे मान्यवर माझ्या एका निरीक्षणाशी सहमत होतील, ते म्हणजे तुमचा माल जर चांगला असेल तर लोक आता 4 पैसे जास्त मोजायला तयार आहेत. लोकांची अफोर्डिंग कॅपॅसिटी वाढते आहे. वेतन आयोग येत आहेत एका पाठोपाठ. लोकांचे थोडे इकॉनॉमिक लेवल जे आहेत त्या चांगल्या झालेल्या आहेत. म्हणजे इथं जे वेतन आयोगाशी संबंधित आहेत त्यांनी नाराज व्हायची गरज नाही, पण तरीसुद्धा ही स्थिती आहे आणि त्यामुळे अधिक लोक चांगल्या पद्धतीने द्यायला. माझ्याकडं जळगाववरून आलेले शैलेंद्र पाटील आहेत, त्यांच्याकडे मी जाणार आहे. तुम्ही शेतकरी पण आहात आणि त्याचबरोबर जळगावमध्ये सामाजिक कार्यकर्ते पण आहात. काय निरीक्षण आहे तुमचे? हे वेतन आयोगवाले जे जास्त पैसे द्यायला तयार आहेत की नाही? नाही, ते त्यांच्या घरामध्ये खर्च करते पण भाजीपाल्यावर खर्च करतील त्याच्यावर संशयच आहे. आणि आमच्या जळगावच्याकडे 2 पैसे राहिले की ते सोनं गोळा करण्याच्या मागे असतात. माझं आपल्या सकाळ आणि ॲग्रोनच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना पण अशीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्याकडनं जे काय उत्पादन घेतात त्यावेळेस फारसं बार्गेनिंग करू नका. मॉलवाला करोडपतीचा 100 कोटीचा मालक होऊ शकतो. शेतकरीला तुम्ही दिलेले 5 रुपयाची तो काय लखोपती होत नाही. तर त्याच्यामुळे त्याच्याशी बार्गेनिंग न करता त्याला 2 पैसे जास्त त्यावरचे सुट्टे पण त्याला सोडून द्या, एवढीच विनंती आहे. शैलेंद्र पाटलांनी केलेलं जे आवाहन आहे ते आपण सगळेजण पूर्ण ग्राहकांना करू. विलासराव, खरं सगळ्या ह्या यंत्रणेमधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे व्यावसायिकता, ती जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत बदल होणार नाही असं मला वाटतं. म्हणजे द्राक्षामध्ये जे काही बदल झाले त्या कारणामुळे झाले. शेतकऱ्याच्या बाजून जेव्हा तुम्ही बघताय का एवढी सगळी जी मेहनत करतो त्याचं चीज होतं. 30 रुपयाला जेव्हा आपल्या बाजार चालू असतो एक्सपोर्टसाठी तरी 60 रुपये त्याला मिळतात. जो प्रीमियम मिळतो त्याच्या आशेने सर्व काम होतं. ग्राहकाच्या बाजूने सुद्धा तोच विचार आहे. ग्राहकाला अन्न चांगलंच पाहिजे, सुरक्षित पाहिजे, पण त्याचबरोबर ते अफोर्डेबल पाहिजे. ते दोन्ही बाजूला कसं समाधान करतोय. अशा यंत्रणा जेव्हा उभ्या राहतील तेव्हा मला वाटतं प्रत्येक पिकामध्ये नाही हे प्रश्न आपण सुटायला लागतील. अव्वाच्या सव्वा कोणी देणार? हो, कोणी देणार नाही. जे रिजनेबल प्राइस असेल ते अफोर्डेबल फूड पाहिजेच. ते पाहिजे सेफ आहे ते अफोर्डेबल पाहिजे. म्हणजे मला एक आपण आता जी सगळी चर्चा चालली विषमुक्त अन्न, विषमुक्त फळं वगैरे शेतकऱ्यांना ग्राहकाच्या दृष्टिकोनातून, कारण आपल्याला सगळ्या मान्यवरांनी हे सांगितलंय की जे विकत असेल ते पिकवा, विकलं जात असेल तेच पिकवा. आणि त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा आपल्याला जास्त गंभीरपणे घेणं गरजेचं. बोला. शेतकऱ्याची मला नाही वाटत का शेतकरी कोणाला तरी फसवणूक करून किंवा काहीतरी बॅन औषधं वापरून आणि तो समोरचा मेला तरी चालेल पण मला पैसे मिळाले पाहिजे अशा मनस्थितीत शेतकरी पण कधीच नसतो. तो एक शेवटी माणूस आहे, त्याची फसवणूक केली जाते. मी तुमच्या या सगळ्या माध्यमाच्या मार्फत शासनाला असं आवाहन करतो की हे बायोकेमिकल म्हणून मार्केटमध्ये आता शासनाने मागच्या वर्षी मार्केटमधून काही सॅम्पल कलेक्ट केले, पुष्कळ सॅम्पल कलेक्ट केले. त्यातल्या 80% सॅम्पलमध्ये जर मिथोमिल सापडत असेल तर मग शेतकऱ्याची काय चूक आहे मला याच्यात सांगा. जर तो त्यावेळेला हे बायोकेमिकल म्हणून मार्केटमधून विकत घेतो आणि तो त्याच्या पिकावर फवारतो आणि त्याच्यामध्ये तो विष असतं
माझं गव्हर्नमेंटला अशी विनंती ही आहे. नवी बोवाबाजी आहे. हो हे ना म्हणजे तुम्ही मागा म्हटले शेतीमधले बोवा खरं तुम्ही मागा म्हटले का खूप केमिकल दिले मग शेतकऱ्यांना वापरायला मग आता ते बंद व्हावं म्हणून आता खूप हे बायोकेमिकलच्या नावाखाली मिक्सिंग केमिकल आता यायला लागलेत. हे ना हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. मी शासनाला याच्यामध्ये ज्यावेळेला आपण बंद करा असं मला म्हणतो त्याच्यातला मुद्दा असा आहे की हे जे जैविक म्हणून जे काही येतंय मार्केटमध्ये त्याचं सर्टिफिकेशनची सिस्टीम नाही आहे आपल्याकडे. नाही. जसं प्रॉडक्ट्स ॲग्रिकल्चर प्रॉडक्टची नाही आहे तशीच इनपुटची पण नाही आहे सर्टिफिकेटची. नाही मला तेच म्हणायचं आहे का जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं CIB आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट बोर्ड आहे, तसं मी सांगेल का महाराष्ट्र शासनाने सुद्धा असं त्यांच्यापुरतं त्यांच्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन करणारे हे बायोकेमिकलवाले यांचं रजिस्ट्रेशन का करते नाही कुठेतरी त्यांना बंद आणि त्यांच्या फॅक्टरीमधून किंवा त्या पॅकिंग आता अशी परिस्थिती आहे अगदी म्हणजे मळ्यामध्ये त्याची पॅकिंग होती. कुठून तरी कॉन्सन्ट्रेट ज्यूस घेऊन येतात, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये हे केमिकल टाकायचं, मिक्स करायचं आणि विकायचं, असे सर्रास खूप. हे अडल्ट्रेशन जे आहे हां आणि हे नाही हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळं ग्राहकाची फसवणूक. त्या सगळ्या इनपुटची त्या सगळ्या ज्या निविष्ठा आहेत जैविक निविष्ठा म्हणून आपण ज्याचा विचार करतोय त्याचं प्रमाणीकरणाची एक स्वतंत्र व्यवस्था पाहिजे. ती विश्वासार्ह पाहिजे. ती त्याच्यातून पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक व्हायला नको या संदर्भात आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. आपण शेवटच्या सेक्शनमध्ये जातो आहोत आणि आज ही जी 2 दिवसाची परिषद झाली फलोत्पादन महापरिषद, तर या परिषदेच्या अखेरीस समारोपाच्या वेळेला या परिषदेला उपस्थित असलेल्या ज्या सगळ्या बागायतदार कम्युनिटीचे सगळे प्रतिनिधी सगळे उपस्थित होते त्यांनी एक स्वतःचा जाहीरनामा जाहीर केला, म्हणजे तो डिक्लेरेशन केलं, कॉन्फरन्स डिक्लेरेशन. आणि त्याच्यामध्ये मागण्या नाही आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही काय करू शकतो आणि जो या सगळ्या परिषदेतला जो सार आहे तो सार साधारणपणे असा आहे की आम्ही काय करू शकतो या पद्धतीचा आहे. आणि तो प्रामुख्यानं असा आहे की आम्हाला सरकारला फारसं काही मागायचं नाही आहे. आम्हाला सरकारकडून जी अपेक्षा आहे ती त्यांचा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा किंवा अगदीच आवश्यक असलेला जेवढा हस्तक्षेप आहे तेवढा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आम्हाला साधारणपणे आम्ही निर्धार असा करतो आहोत की आम्ही ग्राहकांना म्हणजे पर्यायाने मानवीय दृष्टिकोनातून माणसाला आम्ही विषमुक्त उत्पादनं देण्याचा म्हणजे उत्पादन देऊ. आम्ही ते विषमुक्त उत्पादन करू त्या सगळ्या शेतमालाचं. आणि त्याचबरोबर आमच्या अपेक्षा अशा आहेत की आम्हाला वीज, पाणी, रस्ते किंवा वाहतुकीचं जे कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी, नव्या वाहनांचं संशोधन आमची गरज म्हणून ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आम्हाला सरकारने द्याव्यात. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम असेल ती शेती शाश्वत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, ग्रामीण भाग समृद्ध होईल. आणि हे सगळं करायचं असेल तर ही सगळी मंडळी, सगळे बागायतदार पुन्हा नव्या स्वरूपातला एक सहकार जो आहे एकमेकाच्या हातात हात घालून या पद्धतीचा आम्ही हे सगळंजण हे ग्रामीण भारत जो ज्याला शरद जोशी त्यांनी त्याला इंडिया वर्सेस भारत अशी जी टर्म देत होते याच्यातला जो भारत आहे तो भारत समृद्ध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितरित्या प्रयत्न करू असा निर्धार या परिषदेमध्ये या सगळ्या बागायतदारांनी व्यक्त केला आहे. आता जी चर्चा झाली तर ग्राहकांना काय पाहिजे या पद्धतीची चर्चा झाली. या सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो. त्यांनी जी मतं व्यक्त केली ती मतं अत्यंत सगळ्या सरकारी यंत्रणेनी, व्यवस्थेनी, धोरणांमध्ये त्याचा विचार व्हावा अशा स्वरूपाची ती सगळी मतं आहेत. मी सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण या ठिकाणी थांबतो आहोत. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.